नमस्कार, मी आकांक्षा. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू. जालना शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर अखेर महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली आहे. शहरातील गरीबशाह बाजार आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवत महापालिकेने तब्बल 40हून अधिक अतिक्रमणे हटवली आहेत. बसस्थानक परिसरातील पदपथ रस्त्यालगत उभारण्यात आलेली तात्पुरती दुकाने, शेड आणि अडथळे जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले. या कारवाईमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण हटवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेची ही कारवाई मोठ्या गाजावाजात सुरू झाली खरी, मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने मोहीम काही काळ थांबवावी लागली. अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त अत्यावश्यक असतो. मात्र पुरेसा बंदोबस्त नसल्यामुळे महानगरपालिकेच्या पथकाला अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान महानगरपालिकेचे उपायुक्त त्रिंबक कांबळे यांनी नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय. शहरातील मुख्य रस्ते आणि पथपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. साधारणतः जालना शहर महानगरपालिके अंतर्गत अतिक्रमणाची मोहीम आपण सध्या हाती घेतली असून माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार सदर मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून आपण सर्वप्रथम गरीबशाह बाजार येथील जवळपास 15 ते 20 दुकानं हे मुख्य नाल्यावरती ते होते वसलेले, तर त्या ठिकाणी आपण त्यांना इंटिमेट करून ते सदरचं अतिक्रमण निष्कासित केलेलं आहे. तसेच बसस्टँडच्या समोरील दुतर्फा बाजूने जे कोणी अतिक्रमण नाल्यावरती होते तर ते साधारणतः अशी टोटल 40 असे अतिक्रमणं आपण ते निष्कासित केलेले आहेत. तर या अतिक्रमणाचा भाग म्हणून मनपातर्फे आम्ही आयुक्त महोदय यांच्यातर्फे असं आवाहन करतोय जालना शहरातील नागरिकांना की त्यांचं कोणतंही अतिक्रमण जर असेल रस्त्यावर किंवा नालीवर तर ते अतिक्रमण त्यांनी स्वतःहून काढून घ्यावं व मनपा प्रशासनात सहकार्य करावे असे जालना शहर महानगरपालिकेतर्फे आम्ही आवाहन करत आहोत. सदरची ही मोहीम सातत्यानं चालू राहणार आहे. शहरातील प्रत्येक भागात वेगवेगळ्या ठिकाणी ही मोहीम चालू असेल. आज एक साधारणतः दुपारून ती चालू होईल. थोडंसं पोलीस बंदोबस्ताचा एक विषय आहे, तरी पण ते चालूच करेल. नाही, यासाठी आपण एक अतिक्रमणाचं पथक बनवलेलं आहे की त्या ठिकाणी ते पथक 12 तास कंटिन्यू त्या ठिकाणी कारवाई करत राहणार आहे. जालना शहर वाहतूक शाखेकडून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात असून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. 4 चाकी वाहनांना ब्लॅक फिल्म, विना नंबर प्लेट आणि हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येते. वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा, वाहनावर नंबर प्लेट लावावी, तसेच नियमांचं पालन करावे असं आवाहन जालना शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलंय. सध्याची नाकाबंदी माननीय नवीन आलेले SP साहेब तेगबीर सिंग यांच्या आदेशाने चालू आहे. ही नाकाबंदी दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मृत्यूबाग येथे करण्यात येणार आहे. सदर नाकाबंदीमध्ये ट्रिपल सीट, विदाऊट हेल्मेट, विदाऊट नंबर प्लेट आणि ड्रंक अँड ड्राईव्ह याच्यासाठी आम्ही कॉन्सन्ट्रेट केलेले आहे. शासनाकडून जे आलेलं आहे की रस्ते अपघात कमी करण्यासाठी मेन फोकस हा हेल्मेट आणि ड्रंक अँड ड्राईव्हवर आमचा राहणार आहे. नेहमीसाठी म्हणजे 2-3 दिवसापासून कंटिन्यू चालूच आहे नाकाबंदी. फक्त आज मी स्वतः वैयक्तिक हजर राहून मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्यात चालू आहे. त्यामध्ये आपण कोणकोणत्या वाहनधारकांवरती कारवाई करणार? मोटरसायकल असेल, काळे काचा लावलेले 4 व्हीलर असतील किंवा ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील त्यांच्यावर कारवाई करत आहोत आणि विदाऊट हेल्मेट घातलेले 2 व्हीलरवर. नागरिकांना काय आवाहन करू? नागरिकांना याद्वारे आपल्याद्वारे एकच आवाहन करू इच्छितो, अपघात टाळण्यासाठी आपण हेल्मेट वापरावे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा आणि दारू पिऊन वाहन चालवू नका. त्यामुळे आपला व आपल्या कुटुंबाला कोणत्या प्रकारची हानी होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी. सध्या लग्न सराईची धामधूम सुरू असून अवघ्या 4 दिवस लग्नतिथी असल्या कारणाने नागरिकांची बस स्थानकात प्रवासासाठी मोठी गर्दी दिसून आली. सध्या लग्न सराईची मोठी धामधूम सुरू असून त्या शाळेला उन्हाळी सुट्टी असल्याने बस स्थानकात प्रवाशांची बाहेरगावी जाण्यासाठी गर्दी होतीये. याच गर्दीमुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नसल्या कारणाने मोठी कसरत करावी लागते.
आपल्याला जागा मिळाली पाहिजे आणि प्रवास सुखरूप झाला पाहिजे या उद्दिष्टाने बस आली की नागरिकांची झुंबड उडताना दिसून येते. 15 तारखेपासून धोंड्याचा अधिक महिना सुरू होत असल्या कारणाने 14 तारखेपर्यंत लग्नतिथी 1 महिना बंद असणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी लग्न जास्त प्रमाणात लावण्यात येत आहेत. जालना बस स्थानकात फेरफटका मारला असताना नागरिकांची गर्दी दिसून आली. जालना मनपा सत्ताधारी भाजप असताना भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांनी आयुक्तांना निवेदन दिल्याने चर्चांना उधाण आलंय. भाजपच्या सत्ताधारी प्रशासनाला शरण गेल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी केली आहे. जालना महानगरपालिकेत चक्क भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांनी नागरी समस्येच्या मागणीसाठी आयुक्तांना निवेदन दिल्याने जालन्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जालना शहर महानगरपालिका झाल्यानंतर जालनेकरांनी एक हाती सत्ता भाजपच्या ताब्यात दिली आहे. मात्र भाजप सत्ताधारी झाल्यानंतर देखील त्यांच्या प्रशासनावर वचक नाही का असा प्रश्न निर्माण होतोय. भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांसह अनेक नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केलंय. दरम्यान भाजपच्या महापौर आणि उपमहापौरांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपच्या सत्ताधारी प्रशासनाला शरण गेल्याची घणघणाती टीका शिवसेनेचे विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी केली आहे. कमलेश भाई, खरं तर जालना महानगरपालिकेत एक वेगळी घटना घडली आहे. महापौर आणि उपमहापौर नागरी समस्या ज्या आहेत याची मागणी घेऊन आयुक्तांकडे गेले आणि त्यांनी निवेदन दिले. 29 मागण्यांची मागणी केली त्यांनी आयुक्तांकडे. पहिल्यांदा घडतंय का असं? सर्वात प्रथम हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. हे हास्यास्पद आहे की एक सत्ताधारी पक्ष आयुक्तांच्या कॅबिनला गेलेले आहे ते मागण्या करण्यासाठी. पहिलं तर आपल्याला त्यांनी असं केलं नाही पाहिजे की सत्ताधाऱ्यांचं काम असतं आदेश देणं, मागण्या करणं नसतं. आणि दुसरं जे काम आहे ते यांनी 29 मागण्या जे आयुक्त मॅडमकडे केली ते 29 मागण्या असे आहे की जालना शहरामध्ये पूर्ण मूलभूत सोयीसुविधांचे जेवढे विभाग आहे तेवढ्या विभागाची त्यांनी मागणी केली. म्हणजे लोकांचे त्यांच्याकडून काही जे अपेक्षेने लोकांनी त्यांना निवडून दिले ते काहीच काम त्यांच्याकडून होत नाही हे असं स्पष्ट झालेले आहे. आणि ते आता प्रशासनाच्या शरणी गेलेले आहेत आणि त्याला खुर्चीवर बसण्याचा काही नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी स्वतःचा आता राजीनामा देऊन टाकायचं आणि त्यांनी काही काम केले नाही त्यांनी आता मान्य करायचं. लोकांमध्ये अशी चर्चा आहे, जर सत्ताधारी जर निवेदन देत असेल तर मग विरोधकांनी काय करायचं, तुम्ही काय करायचं? ते निवेदन आणि मागण्या करण्याचा अधिकार ते मागण्या करण्याचं काम विरोधी पक्षाचं असतं, सत्ताधारीचं नसतं. त्यांनी त्यांना आता हेच कळे ना की सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण. आता लोकांना असा प्रश्न पडलेला आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं तर भटक्या कुत्र्याच्या प्रश्नावर भाजपच्याच नगरसेवकांनी आमरण उपोषण केलं, आंदोलन केलं महानगरपालिकेत. नाही, मी त्यांना तुम्हाला तेच म्हणलं ना की तुमच्या माध्यमातून आम्ही ते जे बोलतोय तुम्ही लोकांपर्यंत ते पोचवा की त्यांच्याकडून काही काम होत नाही. ते फक्त नावासाठी खुर्चीवर बसलेले आहे. ते फोटोशूटसाठी ते काहीच काम होत नाही त्यांच्याकडून. ते त्यांना आता नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी राजीनामा देऊन टाकायचा हेच आमची मागणी आहे. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
कस्तुरबा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.